प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हे पवित्र आत्म्या तू येना, हीच प्रार्थना करतो. ए आपली शक्ती घेऊन येना, ए आपल्या सौम्यतेने ये. होय, पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये आमंत्रण देण्याचे हे दिवस. आज प्रभूच्या स्वर्गारोहणाचा सोहळा साजरा करत आहे असताना ख्रिस्त सभा आपल्याला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जर स्वर्गात गेला नाही तर कैवारी पवित्र आत्मा आपल्यावर येणार नाही. आणि म्हणूनच येशू स्वर्गात जात आहे, तो सर्वस्वी आपल्यावरती पवित्र आत्म्याचा वर्षाव करण्यासाठी. आणि त्याकरिता आपल्याला आपल्या मनाची चांगली तयारी करणं गरजेचं आहे. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्ही सामर्थ्याने युक्त व्हाल, अशा प्रकारचं अभिवचन प्रभू येशूने आपल्या प्रेषितांना दिलं. आज आपण येशूच्या स्वर्गारोहणाचा सोहळा साजरा करत असताना पवित्र आत्म्याची फळं ह्या विषयावरती थोडंसं चिंतन करूया. की गलतीकरसपत्र अध्याय 5 वचन 22 मध्ये आपल्याला पवित्र आत्म्याच्या 9 फळांविषयी माहिती देण्यात आलेली आहे. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता, विश्वासूपणा आणि इंद्रिय दमन ही पवित्र आत्म्याची एकूण 9 फळं आहेत. प्रत्येक फळामध्ये आपल्याला चिंतनासाठी काहीतरी दडलेलं आहे. प्रीती म्हटल्यानंतर नुसतं वात्सल्य, मित्रप्रेम, परोपकार, शृंगार प्रीती नाही, तर आगापे म्हटलेलं परमेश्वराचं अमर्याद, बिनशर्त, निरपेक्ष असं प्रेम, की ज्या प्रेमामागे कोणत्याच प्रकारचा स्वार्थ असू शकत नाही, असं निरामय आणि निष्पाप, निरागस, निस्वार्थी असं प्रेम पवित्र आत्मा आपल्याला देत असतो. पवित्र आत्मा आपल्या ठाई असेल तर आपल्यामध्ये आनंद असतो. हा आनंद केवळ शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा भावनिक स्वरूपाचा नसतो, तो आध्यात्मिक आनंद असतो. पवित्र आत्म्याचं तिसरं फळ आहे शांती. ही शांती जागतिक स्वरूपाची, भौतिक स्वरूपाची किंवा शारीरिक स्वरूपाची शांती नसते. केवळ शांत राहिल्यामुळे शांती मिळेलच ह्याची गॅरंटी आपल्याला देता येत नाही. बाहेर जरी सायलेन्स असलं तरी आतमध्ये व्हायलन्स असण्याची शक्यता असते. म्हणजे बाहेरून वरवरून दिसणारा माणूस शांत असेल, पण आतमधून प्रचंड असं वादळ त्याच्या जीवनामध्ये असण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच खरीखुरी शांती येशू सांगत आहे, जग देते तशी नाही, तर मी माझी शांती तुम्हाला देतो. तशा प्रकारची शांती पवित्र आत्मा आपल्याला देत असतो. त्यानंतरचं फळ आहे सहनशीलता. ह्या सहनशीलतेमध्ये छळ सहन करण्याची तयारी, मानापमानासाठी तयारी, अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा छळ सहन करण्यासाठी सहनशीलता किंवा धीर आपल्याला जो लागतो, तो संयम, धीर ह्या ठिकाणी अभिप्रेत आहे. सहनशीलतेनंतर ममता. ममता म्हटल्यानंतर एक प्रकारचा हळुवारपणा माणसाच्या जीवनामध्ये असतो. ही एक वेगळ्या प्रकारची प्रेमाची छटा असते की त्यामध्ये कोमलता असते. तशाच प्रकारचं दुसरं फळ आहे सौम्यता, की कठोरपणा नाही, शब्दामध्ये मृदुता असू शकते, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये एक प्रकारची सौम्यता आणि सौजन्य असू शकते. ते पवित्र आत्मा आपल्याला देऊ शकतो. त्यानंतरचं फळ आहे विश्वासूपणा. स्वतःशी प्रामाणिक राहायचं, परमेश्वराशी प्रामाणिक राहायचं, इतरांशी सुद्धा प्रामाणिक राहायचं, तो विश्वासूपणा. त्यानंतरचं फळ आहे चांगुलपणा.
की दुष्ट प्रवृत्ती ही पवित्र आत्म्याविरुद्ध कार्य करत असते, परंतु पवित्र आत्मा फक्त चांगुलपणाने भरलेला आहे. त्या चांगुलपणाचा उगम साक्षात परमेश्वर आहे. आणि म्हणूनच चांगुलपणा हे फळ आपण जर धारण केलं तर चांगलं तेच करत राहायचं. कोणाला कितीही वाईट करू दे, मी मात्र चांगलंच करणार, अशी भावना पवित्र आत्मा आपल्यामध्ये उत्पन्न करत असतो. त्यानंतर आहे इंद्रिय दमन. इंद्रिय दमन म्हटल्यानंतर आपल्या इंद्रियावरचा संयम. मग आपल्या जिभेवरचा संयम असो, रागावरचा संयम असो, अहंकार आपला दुखावला गेला म्हणून मनावरचा ताबा असो, खाण्यापिण्यावरचा संयम असो, अशा प्रकारे पवित्र आत्मा आत्मसंयम किंवा इंद्रिय दमन हे फळ आपल्या ठायी धारण करत असतो. आपण स्वतःला प्रश्न विचारायचा की माझ्या जीवनात पवित्र आत्म्याची कोणकोणती फळं दिसून येतात. जर दुष्ट फळं दिसून येत असतील तर मला वेळीच पवित्र आत्म्याला नव्याने आमंत्रण देण्याची गरज आहे. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.